दिसतंय का बोर्डवरचं काय लिहितोय ते मी? Yes, sir. सिंपल Yes, पास्ट sir. सेट. Sir. Yes, sir. हा, सिंपल पास्टचे सेट. त्यामधील त्याने होमवर्क केला नाही अशा वाक्याचा आपल्याला निगेटिव्हचा सेट बनवायचा आहे. आणि त्याने होमवर्क केला नाही हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला त्याने होमवर्क केला हे वाक्य बनवावं लागेल. कसं बनवायचं? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म या पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचं आहे. ज्यानं होमवर्क केला तो कोण आहे? सब्जेक्ट. सांगा मग काय वाक्य येईल इथं? पहिलं वाक्य ही केला, डिड होमवर्क. बरोबर आहे का? Yes, sir. नवीन मुलं? Yes, sir. ओके, ही डिड होमवर्क. चला, आता आपल्याला याच्या मदतीनं निगेटिव्ह मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. आणि पहिलं निगेटिव्ह वाक्य लिहायचं आपल्याला. काय लिहायचंय सांगा? त्याने होमवर्क केला नाही. त्याने होमवर्क केला नाही असं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे? हा, बरं. काल आपण बघितलं होतं काय करतो आपण सिंपल पास्ट मध्ये कोणत्याही वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना वाक्यातील सब्जेक्ट नंतर डिड नॉट वापरतो आणि मेन वर्बचं सेकंड फॉर्मचं फर्स्ट फॉर्म मध्ये रूपांतर करतो. बरोबर आहे का? बरं, बघा इथं सेकंड फॉर्म मेन वर्ब काय आलंय? डिड आलंय. बघा इथं हा मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग सांगा मग कसं होईल? आम्ही लिहू त्याने होमवर्क केलं नाही. पहिलं लागल ही, बोला डिड नॉट. आता एक लक्षात घ्या सगळे, शांत बसा, कोणी काय बोलण्याचा प्रयत्न करू नका. आता मी बोलतोय, थांबा. बघा हे जे डिड नॉट आहे हे डिड वेगळं आहे, हे डिड वेगळं आहे. हे डिड मेन वर्बचं सेकंड फॉर्म आहे. आता हे डिड आपण हेल्पिंग वर्ब म्हणून आणलेलं आहे. मग आपल्याला इथं डिड मध्ये भूतकाळ आल्यामुळं याचा फर्स्ट फॉर्म इकडे लिहायचा आहे. काय होईल? हा डू. हा हे डिड काय होतं? मेन वर्ब होतं, हेल्पिंग वर्ब नव्हतं. लक्षात घ्या. म्हणून आलं ही डिड नॉट. या डिडचं काय झालं? डू झालं. हे डिड नवीनच आलेलं आहे, इथलं डिड नाहीये. ही डिड नॉट डू काय? होमवर्क. होमवर्क. हे वाक्य नवीन लोकांना समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके. आता निगेटिव्ह वाक्य आपण नेहमी दोन प्रकारे लिहितो. ही डिडंट. व्हेरी गुड. डू Do homework. होमवर्क. ही डिडंट डू हा, आलं का? झालं का इथपर्यंत सगळ्यांचं? येस ऑर नो? Sir. ओके. Yes, sir. Yes, sir. ओके. चला,
हा, आता याचा वर्बल क्वेश्चन सांगा मला. काल जसा बनवला होता आपण तसा सांगा. त्याने होमवर्क केला नाही का? अरे वा, लोंढे सर आहेत. येस सर. ओके. बघा रे, त्याने होमवर्क केला नाही का? बघा रे, आता काय करायचं? सॉरी, हे हेल्पिंग वर्बल डी तिकडे द्यायचं आणि या ठिकाणी डेन तिकडे द्यायचं. चला बोला, नवीन मुलं बोला. काय होईल वर्बल क्वेश्चन या अर्थाचा? डिड ही नॉट डू होमवर्क, या अर्थाचा हा वर्बल क्वेश्चन तयार झाला. दुसऱ्या पद्धतीने होईल, बोला नवीन मुलं. डिड ही डू, बघा डेन तिकडे घेतलं, बाकी राहिलं आपण त्याच सिक्वेन्सना खाली लिहिलं, तर झाला आपला या अर्थाचा दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन. निगेटिव्ह आपण नेहमी दोन प्रकारे लिहितो, म्हणून इथं निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण दोन दोन प्रकारे लिहितोय. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का नवीन मुलं? येस ऑर नो? येस सर. ओके. येस सर. येस सर. येस सर. आता पुढं याचा योग्य त्या अर्थाचा WH क्वेश्चन मला सांगण्याचा प्रयत्न करा. याच वाक्याचा काय होईल? त्याने होमवर्क दिसत का नाही. केला नाही किंवा का केला नाही केला? दिसत नाही का? बाकी लोकांना दिसतंय का? तुझ्याकडे सिग्नलचा प्रॉब्लेम असेल वाटतं. बाकी लोकांना दिसतंय का? दिसते सर. येस सर. येस सर. येस सर. का? बघा इकडे गोष्ट आहे. आणखीन काय काय पॉसिबल WH क्वेश्चन आहेत सांगा बरं. एकदाच लिहू आपण मराठीमध्ये. बोला. कोणी होमवर्क केला? करेक्ट. होमवर्क कोणी केला नाही किंवा कोणी होमवर्क केला नाही. होमवर्क नाही म्हणायचं हा, होमवर्क. हा, होमवर्क नाही हा, कल लांबू नका. कोणी होमवर्क केला नाही. व्हेरी गुड. चला सांगा, होमवर्क कोणी केला नाही. बोला. बरं, आणखी काय होऊ शकतं का? हा, व्हेरी गुड. त्याने होमवर्क केव्हा केला? केला कशाला लिहिले ठोकबाई? आता निगेटिव्ह झालंय ना आपण. हा, त्याने होमवर्क केला. केला कशाला लिहिलंय? निगेटिव्ह झालंय आपलं. त्याने होमवर्क कोणत्या दिवशी केला नाही? होमवर्क? अच्छा, कोणत्या दिवशी होमवर्क केला नाही असं लिहू आपण. तर सही. किंवा किंवा त्याने, हा बोला बोला, कोण सांगतंय? त्याने कोणत्या विषयीचा होमवर्क केला नाही? हा बरोबर लिहितो तुम्ही. कोणत्या विषयाचा होमवर्क केला नाही. ओके, चला आता आपण हे लिहू. काय करायचं आपल्याला? WH वर्ड अगोदर लिहायचा, नंतर वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कोणता? तर तो समजण्यासाठी आपल्याला काय करायचं? स्टार करून ठेवायचं. असं स्टार करून ठेवा, म्हणजे आपल्याला प्रत्येक WH शब्दाच्या नंतर हा वर्बल क्वेश्चन रिपीट करता येईल व WH क्वेश्चन बनवता येईल. कोणी, इथं कोणत्या दिवशी WH शब्द आहे. कोणत्या विषयाचा? तुम्हाला तुमचे टीचर्स हे सगळ्या WH शब्दाची लिस्ट देतील. आज मी तुमच्या टीचर्सला लिस्ट पाठवलेली आहे. हे सगळे WH वर्ड तुमचे पाठच असले पाहिजे. हा, त्याने होमवर्क का केला नाही? कमॉन. का?
का म्हणजे वाय. वाय नंतर काय करायचं, डोकं लावायचं नाही, हा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. कमॉन सांगा. वाय Did he डिड. हा, स्टार केला वर्बल क्वेश्चन. वाय डिड. व्हेरी गुड. नवीन लोक सांगा. वाय डिड. बघा बोट ठेवून लिहायचं. ही नॉट not डू do homework? होमवर्क. बघा मला पण येत नाही, मी पण तुमच्या बरोबर शिकतोय. बोट ठेवून लिहितोय की नाही, मग तुम्ही पण बोट ठेवून लिहायचं. वाय डिड ही डू होमवर्क. लेक्चरचं रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे, चला. होमवर्क कोणी केलं नाही, कमॉन. इथं कोणी अगोदर लिहायचं, नंतर बोट ठेवून WH क्वेश्चन वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. नंतर सांगा. Who did did. not do? बघा हु आल्यामुळं बघा या वाक्यामध्ये त्याने आहे का, नाहीये, म्हणून त्याने कुठे गेलं, कोणी मध्ये गेलं. याचा अर्थ इंग्लिश मधील त्याने ही कुठे गेलं, तर हु मध्ये गेलं, म्हणून ही लिहायचं नाही. राहिलेला भाग पुन्हा रिपीट करायचा वर्बल क्वेश्चनचा. हा, हु डीड. पुढचा नॉट डू होमवर्क. असं बघून बघून बोट ठेवून लिहायचं, जेणेकरून आपला सिक्वेन्स सुटणार नाही आणि वर्ड पण हुकणार नाही. हा, दुसऱ्या पद्धतीने सांगा. हु, बघा बोट ठेवून, माझा बोट बघा कुठे आहे, तिथं बोट ठेवायचं तुमच्या नोटबुक मध्ये. हु डिड. कमॉन, नवीन मुलं. डू होमवर्क. नवीन मुलांना समजतंय का, येस और नो? Yes, sir. ओके. आता पुढच्या पद्धतीने बनवू आपण. चला. त्याने होमवर्क कोणत्या दिवशी केला नाही. मग कोणत्या दिवशी हा डब्ल्यू शब्द आहे, काय याचा अर्थ होतो नवीन मुलं? ऑन विच डे. व्हेरी गुड. ऑन विच डे हा डब्ल्यू शब्द आहे. त्याच्यानंतर स्टार वाला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून लिहायचा. हा, डिड ही not नॉट. व्हेरी गुड. do डू homework? होमवर्क. व्हेरी नाईस. कौन है, अनिरुद्ध है क्या? हाँ सर. हाँ, व्हेरी गुड. चला, नवीन नवीन लोक बोला. ऑन विच डे. इन अदर वर्ड्स, इन अदर वे. ऑन विच डे नंतर दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन बोला नवीन लोक. डेन Did he he do do homework? homework. Didn't he do homework? सर्वांना बोर्डवर काय लिहिलं हे स्पष्ट दिसतंय का, येस और नो? Yes, sir. Yes, sir. ओके. त्याने कोणत्या विषयाचा होमवर्क केला नाही. चला, काय होईल? विच सब्जेक्ट. अपॉस्ट्रॉफ एस लिहिण्याची गरज नाही. विच सब्जेक्ट होमवर्क असं लिहिलं तरी चालतं. कोणत्या विषयाचा होमवर्क हे हा अख्खाच्या अख्खा डब्ल्यू शब्द आहे. विच सब्जेक्ट होमवर्क. पुढं काय? पुढं वर्बल क्वेश्चन बोट ठेवायचं. डीड ही नॉट डू होमवर्क. ऑलरेडी आपलं इथं डब्ल्यू शब्दामध्ये आलेलं आहे. मग काय होईल? डीड ही नॉट डू असं येईल. विच सब्जेक्ट होमवर्क. अपॉस्ट्रॉफ एस देण्याची गरज नाही. ओके, तुम्हाला दिसत नाही का? मला बोला ना मग, कधी बोलणार? विच सब्जेक्ट असं म्हणण्याची काही गरज नाही. चला, पुढच्या आणखीन पद्धतीनं पुढचा वर्बल क्वेश्चन रिपीट करू. डब्ल्यू शब्द तोच. विच Subject सब्जेक्ट होमवर्क. अपॉस्ट्रॉफ लेण्याची गरज नाही. लिहिलं तरी काही चुकीचं नाही. व्हेरी गुड, बरोबर आहे सर. डेंट. डेंट करेक्ट. डेंट. डेंट लिहिलं. ही डू होमवर्क ऑलरेडी आलेलं आहे. ही डू. विच सब्जेक्ट होमवर्क डिडंट ही डू. कवाडे सर आणि अदर इंग्लिश टीचर्स,
तुमच्या डब्ल्यू शब्दाच्या लिस्ट मध्ये एक डब्ल्यू शब्द ऍड करा. Which one? कोणत्या विषयाचा होमवर्क? कोणत्या विषयाचा होमवर्क? All right, sir. रेडीमेड होऊन जाईल आपल्याला. कोणत्या विषयाचा होमवर्क इज इक्वल टू विच सब्जेक्ट होमवर्क. असं करून आपली डब्ल्यू वर्डची लिस्ट ही 100 पर्यंत गेली पाहिजे हळूहळू. जस तुम्हाला तुमच्या दैनंदिन यूज मध्ये नवीन नवीन डब्ल्यू शब्द सापडतील ते देखील ऍड करून टाका. ऑल राईट, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? हा झाला आपला एक सेट. आणखीन आपण एक सेट बनवू. चला इथपर्यंत लिहिलं का सगळ्यांनी? नवीन लोक सब लोगों ने यहाँ तक लिखा क्या? इथपर्यंत लिहिलं का? नवीन लोकांचं लिहून झालं का? अन्विता, ओंकार, तेजश्री, झालं का लिहून? Yes, sir. गोरे सरांची मुलगी आली का? बॅचला बसली का? सर गोरे सर, काल मी ज्यांना बोललो होतो त्या सरांना. गोरे सर आली का मुलगी? तुमचा पाल्य आलेला आहे का? मुलगी मुलगा काय असेल ते. गोरे सर 8515. चला पुढचं वाक्य सांगा रे मला. सिंपल पास्टचं पुढचं वाक्य सांगा. त्यांनी परीक्षेसाठी खूप अभ्यास केला. चला, त्याने एक्झाम साठी खूप अभ्यास केला. लिहा पुढचं वाक्य घ्या. याचा पण आपला निगेटिव्ह सेट बनवायचा आहे. पहिला आपण पॉझिटिव्ह बनवू. त्याने एक्झाम साठी खूप अभ्यास केला. त्याने एक्झाम साठी खूप अभ्यास केला. तुम्हाला बोललो होतो मी, करण्याची जी वाक्य आहेत आपल्याला डिडनं पण बनवता येतात आणि अभ्यास करणे हे क्रियापद घेऊन देखील करता येतात. ऑलरेडी आपण डिडनं एक वाक्य बनवलेलं आहे. आता डिड शिवाय बनवू आपण. डिड हे मेन वर्ब न वापरता करू. ठीक आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये आपण अभ्यास करणे हे वर्ब वापरू. चला बर, दुसरी गोष्ट आपल्याला निगेटिव्हचा सेट बनवायचा आहे. तरी पण आपण पॉझिटिव्हचा एक सेंटेन्स बनवतो आणि त्याच्या साहाय्याने आपण निगेटिव्ह बनवतो. हे लक्षात घ्या. सांगा पहिलं वाक्य काय? त्याने, मेन वाक्य बघा, खूप अभ्यास केला हे मेन वाक्य आहे. आणि एक्झाम साठी हे सपोर्टिंग गोष्ट आलेली आहे. मुख्य वाक्य काय? त्याने अभ्यास केला. चला काय होईल मग? ही अभ्यास केला. स्टडीड a lot or he studied much or he studied, हा खूप अभ्यास आहे म्हणून he studied a lot म्हणा किंवा he studied, हा he studied hard. हा he studied hard पण चालेल. चला खूप अभ्यास केला. बघा he studied a lot, he studied very much
और ही स्टडीड बर हार्ड लिहू चला हार्ड लिहा ही स्टडीड हार्ड ठीक आहे स्टडीड हार्ड स्टडीड मच तर खूप अभ्यास असल्यामुळं हार्ड चालेल किंवा व्हेरी मच चालेल किंवा अ लॉट चालेल ठीक आहे ही स्टडीड हार्ड आणि एक्झाम साठी म्हणजे फॉर फॉर एक्झाम बघा इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का स्टडी म्हणजे अभ्यास करणे मुख्य क्रियापदाचा अर्थ आहे स्टडी टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे आणि स्टडीड म्हणजे अभ्यास केला तर अभ्यास केला हे सेकंड फॉर्म आहे हे इंग्लिश मध्ये आपण स्टडीड असं लिहिलं खूप साठी आपण हार्ड लिहिलं आणि एक्झाम साठी फॉर एक्झाम असं लिहिलं आपण समजलं ही स्टडीड हार्ड फॉर एक्झाम नवीन लोकांना समजलं का येस ऑर नो येस सर नवीन लोकांना समजलं ओके ओके चला आता आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्सचं काम झालं का आता इथे साईन आपलं काय करायचंय निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचंय ठीक आहे पॉझिटिव्ह मध्ये आपण सब्जेक्ट नंतर डिड नॉट टाकलं की निगेटिव्ह सेंटेन्स बनतं हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे का नाही येस ऑर नो येस सर येस सर ओके आता आपण याचं निगेटिव्ह मधलं पहिलं वाक्य बनवू हे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह कशासाठी बनवलं होतं निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह लागतं म्हणून पॉझिटिव्ह बनवलं होतं हे लक्षात घ्या आता त्याने एक्झाम साठी खूप अभ्यास केला नाही किंवा नाही केला म्हणून 2% कमी आले नसता मग 100% आले असते खूप केला नाही पुढं बघा केला नाही किंवा नाही केला काय करायचं सब्जेक्ट नंतर डिड नॉट बोला रे सगळे म्हणून बोला नवीन मुलं खास करून ही डिड नॉट डिड मध्ये हा पास्ट टेन्स इथला आणायचा शिल्लक राहिलेला फर्स्ट फॉर्म इकडे लिहायचा मी तुम्हाला अगोदरच बोललो वाक्यात डिड वापरल्यास मेन वर्डचा सेकंड फॉर्मचा फर्स्ट फॉर्म होतो बोला स्टडीडचं काय होईल स्टडी ही डिड नॉट स्टडी इथं बघा हे डिडचं काय झालं होतं ही डिड नॉट डू लक्ष द्या ही डिडचं काय झालं होतं ही डिड नॉट डू हे डू झालं होतं तसं ही स्टडीडचं ही डिड नॉट स्टडी स्टडीडचा याचा अर्थ हे डिड नॉट जे आहे हे आपण बाहेरून मागवलेला माल आहे लक्षात घ्या हे डिड नॉट जे आहे हे बाहेरून मागवलेलं आहे आणि या डिडचं डू झालं तसं इथं स्टडीडचं स्टडी झालं या डिडचं डू झालं आणि हे डिड नॉट काय होतं हे पार्सल मटेरियल आहे अमेझॉन फ्लिपकार्ट समजतंय का रे ऑनलाईन वाले येस ऑर नो ओके येस सर बघा इथं लिहितो आपण ही डिड नॉट स्टडी काय कसा अभ्यास नाही केला हार्ड ही डिड Hard. नॉट स्टडी हार्ड फॉर एक्झाम फॉर व्हेरी गुड फॉर द एक्झाम चालेल किंवा फॉर एक्झाम चालेल हा हा पुढं सर अभ्यास केलाय तुम्ही अच्छा अभ्यास केलाय ना मी बघत होतो तुम्हाला दिसतंय का नाही ते दिसतंय चला बर आता निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला 2 प्रकार लिहायचं असतं दुसऱ्या प्रकार लिहून टाकू बोला ही डिडंट स्टडी ही डिडंट स्टडी हार्ड करेक्ट हार्ड फॉर एक्झाम करेक्ट है इथपर्यंत सगळ्यांना समजलं ओके व्हेरी गुड यू ऑल आर स्मार्ट स्टुडंट चला आता याचा आपला वर्बल क्वेश्चन करायचा जसं आपण इथं का लिहिलंय की वर्बल क्वेश्चन तयार झाला होता याला पण शेवटी का बोला आपला वर्बल क्वेश्चन तयार होईल बोला ही ए मराठीमध्ये काय चालायचं रे इंग्लिश हा त्याने त्याने खूप अभ्यास नाही केला का केला नाही का म्हणा किंवा नाही केला का म्हणा केला नाही का थोडंसं योग्य होईल है ना एक्झाम साठी अच्छा इथं पण केला नाही म्हणा पण म्हणजे तुम्हाला ते सिक्वेन्स गडबड वाटणार नाही
केला नाही. खूप अभ्यास केला नाही का? शेवटी का आलेला की तुमचा झाला तो वर्बल क्वेश्चन तयार. वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी काय करायचं? काय करायचं? Did आपल्याला येतलं व्हेरी गुड. डीड ला सुरुवातीला लिहायचं, इथं डिंट ला सुरुवातीला लिहायचं आणि इतर गोष्टी त्याच सिक्वेन्सनं रिपीट करायच्या बोट ठेवून. हा, डीड Did he not study hard He- for exam? नॉट स्टडी, नवीन बोल लक्ष द्या रे, हार्ड फॉर एक्झाम. दुसऱ्या पद्धतीनं असं होईल. हे समजलं का? दुसऱ्या पद्धतीनं Didn't डिड study hard for exam. Hard ही for स्टडी हार्ड फॉर एक्झाम. जे मुलं मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियमला याच वर्षी आलेले आहेत, त्यांच्या पालकांनी कंपल्सरी बसण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक पालक थोडाफार शिकलेला असतो. मग तुम्ही त्यांना तुमच्या मुलाला थोड्या दिवस त्याला अभ्यासात मदत करू शकाल. आणि खास करून ज्यांचे पालक टीचर आहेत त्यांनी अवश्य क्लासला अटेंड करण्याचा प्रयत्न, हजेरी लावण्याचा प्रयत्न करावा. मुलांना लक्षात ठेवा रे, तुम्ही नवीन आलेली मुलं पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जर प्रॉपरली शांततेने व्यवस्थित केलं तर तुम्ही कोणत्याही टीचरच्या पेक्षा सुव्यवस्थितपणे ही सगळी वाक्य सांगू शकाल. ठीक आहे, चला. चला आता याच वाक्याचा एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न केला करा. त्याने एक्झाम साठी खूप अभ्यास का केला नाही? नवीन मुलाने सांगू द्या, नवीन मुलाने सांगा रे. त्याने एक्झाम साठी खूप हा ओळखीचा आवाज वाटतोय मला. काय नाव तुझं? ऐश्वर्या. हा, का केला नाही? लक्ष द्या इकडे सगळेजण. बघा तुम्ही म्हणाल मग इकडं पण का आहे, इकडं पण का आहे. लक्षात घ्या, हा वर्बल क्वेश्चन आहे, याचा आपला आन्सर येस किंवा नो मध्ये देता येतं. हा मात्र मध्ये का आलेला आहे याचा अर्थ वाय आहे. वाय जसं इथं होतं ना, वाय कुठतरी असेल. का केला नाही तर बनवतो वाय, तसं हे WH शब्द आहे का. चला बघा आता. हा, अशा प्रकारचा आणखी कोण सांगतंय? अशाच प्रकारचा WH क्वेश्चन आणखी काय होऊ शकतो का या वाक्याचा? कोणी एक्झाम साठी खूप अभ्यास केला नाही? एक्झाम साठी कोणी खूप अभ्यास केला नाही. हा, पुढं पेन पेन थोडा करून नेलं. हा, पुढं आणखीन काय होऊ शकतं रे? आणखीन काय होऊ शकतं? त्याने कोणत्या एक्झामचा होमवर्क केला नाही? अरे बाळा, होमवर्कचा काय संबंध आहे इथं? होमवर्क झाला ना तिकडं. हा, याच वाक्याला पकडून आपलं वाक्य बनवायचंय. ठीक आहे, नसल पण तर काय अडचण नाही. आठवण तर मला सांगा. कोणी, इथं कोणी आहे? हा, कोणी कोणत्या एक्झाम साठी खूप अभ्यास केला नाही? पुढं होता. ओके, लिहा. त्याने कोणत्या एक्झाम साठी खूप अभ्यास केला नाही. व्हेरी गुड, लिहा. त्याने कोणत्या एक्झाम साठी खूप अभ्यास केला नाही. चला
चला रे, आता काय करायचं, डब्ल्यू शब्द अगोदर मार्क करायचे, त्यांना सुरुवातीला लिहायचं आणि त्यानंतर हा एस, बघा इथे स्टार करतो मी, स्टार वाला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून लिहायचा. आता इथे बघा डब्ल्यू शब्द काय आला, कोणत्या एक्झाम साठी, कोणत्या एक्झाम साठी, थँक्यू, कोणत्या एक्झाम साठी. चला आता बघा इथं आहे का म्हणजे काय, वाय, Why did वाय he नंतर not study very too hard for exam? बरोबर आहे. नवीन मुलं सांगा, वाय डीड, जुने मुलं शांत बसा रे, मला येत आहे, ही नॉट स्टडी, बोट ठेवून लिहायचं, हार्ड फॉर एक्झाम. बघा डब्ल्यू एच शब्दासाठी डब्ल्यू शब्द आपण लिहिला अगोदर, नंतर स्टार वाला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून आपण रिपीट केला, आपला या अर्थाचा वर्बल क्वेश्चन तयार झाला, डब्ल्यू एच क्वेश्चन तयार झाला. चला पुढच्या पद्धतीने चला, वाय, नवीन मुलं सांगा, डेंट, बोला, ही, नवीन मुलं बोला रे, Not study hard. गाढव, बघून बघून बोला सांगितलं, नाव नॉट कुठे इथं, इथं बघ, वाय नंतर, वाय डेंट ही स्टडी आहे, नॉट कुठे आहे इथं बघ, बघून बघून, तेव्हा सांगितलं बोट ठेवून लिहा, स्टडी हार्ड फॉर, काही बोल नका तुम्ही, हा एक्झाम, अति उत्साहामध्ये काही बोल नका, शांत आहे ना, बघा गडबड करतोय का मी, कशाला गडबड करताय, गडबड करू नका. चला बघा पुढचं वाक्य लिहायचं का, लिहा माझ्या बरोबर लिहा शांतेनं. कोणी म्हणजे काय, हू, हू नंतर वर्बल क्वेश्चन स्टार वाला बोट ठेवून रिपीट करायचा. सांगा नवीन मुलं, एक एक शब्द सांगा शांतेनं बघून, गडबड करू नका. हू डीड, डीड लक्षात घ्या, हू हे ही साठी आलेलं आहे म्हणून ही परत लिहायचं नाही. हू नंतर डीड, पुढं नॉट स्टडी हार्ड, एक एक शब्द बघून बघून लिहा, गडबड करू नका. फॉर एक्झाम, दोन प्रकारचे वर्बल क्वेश्चन्स आहेत, त्यामधला पहिला वाला लिहिला आपण. चला आता दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन लिहू. हू हा डब्ल्यू शब्द आहे, लिहिला अगोदर आपण इथं असा, नंतर बोट ठेवलं वर्बल क्वेश्चन वर, दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करूया. सांगा सांगा नवीन मुलं, हू डिडंट, हा नवीन मुलं, अथर्व कुठे गेला, स्टडी Hard for exam. और एक्झाम, व्हेरी गुड. पुढं, त्याने कोणत्या एक्झाम साठी खूप अभ्यास केला नाही, जेवण नगरचे बारामती वाले बोला रे, कोण कोण आले, बसू नका. Exam. व्हेरी गुड. फॉर विच एक्झाम, आणि हा झाला डब्ल्यू शब्द, याच्यानंतर बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर. बारामती वाले बोला रे, बारामती, डीड बोला, ही नॉट स्टडी हार्ड From exam. फॉर एक्झाम, फॉर एक्झाम आले की तर झाल्या, इथं आले, डबल लिहायची गरज नाही, इथं आले बघ एक्झाम, फॉर आणि एक्झाम आले की नाही, फॉर एक्झामच्या ऐवजी इथं आलंय फॉर विच एक्झाम, आलंय का, इथं पण बघा कोणत्या एक्झाम साठी घेतलंय आपण. चला सगळे नवीन मुलं, ज्या ज्या गावचे नवीन मुलं आलेत ते सगळे बोला. हा जे फर्स्ट टाइम वर्बल, सॉरी फर्स्ट टाइम सिंपल पास्ट टेन्स अभ्यास करतात ते बोला. फॉर, इथं आणखीन एकदा दुसऱ्या पद्धतीनं, Exam. व्हेरी गुड. Didn't बरोबर क्वेश्चन, डिडंट, व्हेरी नाईस. he डिडंट ही study स्टडी hard? hard, excellent. For which exam didn't he study hard? Very nice.
नवीन मुलं सगळ्यांना समजतंय का रे? येस ऑर नो? Yes, sir. ओके, झालं का लिहून सगळ्यांचं, नवीन मुलांचं? Yes, sir. माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा, एवढं सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आता होमवर्क करायचा आहे. होमवर्क हे जे 2 सेट, याला म्हणायचं एक सेट, याला म्हणायचं एक सेट, याला म्हणायचं दुसरा सेट. असे हे दोन्ही तुम्ही काय करायचं, रिपीट करायचे वन्स. एकदा यांना रिपीट करायचं पुन्हा एकदा घरी होमवर्क मध्ये. आणि सेल्फ सांगा सर, सेल्फ किती सांगायचे नवीन मुलांना? सेल्फ एन आणि सेल्फ ओ. एन म्हणजे न्यू, ओ म्हणजे ओल्ड. New ला 5 sir. न्यू ला 5 सेट सांगितले आणि ओल्ड ला 10 set sir. अरे वा, गुड कॉन्फिडन्स. ओल्ड ला हळूहळू असं वाढलं पाहिजे ना. ओल्ड वाल्यांना 10 सेट. तर जो होमवर्क करत नाही ना, कसलीही दया माया दाखवू नका, त्याला इमिजिएटली त्याच दिवशी ग्रुप मधून हाकलून द्या. मला किती वेळा सांगतो मी, जोपर्यंत तुम्ही 4-2 मुलांना हाकलत नाही तोपर्यंत बाकीचे अभ्यास करणार नाही. आणि नाही अभ्यास केला सगळ्यांना हाकलून द्या, आपण क्लास बंद करू, काय अडचण नाही. ठीक आहे, तरच त्यांना फक्त डब्ल्यू शब्द पाठ करू द्या, काय अडचण नाही. त्यांना बोलायचं नसेल इंग्लिश तर नाही करू द्या, ज्यांना बोलायचे ते करतील. येस, क्लिअर टू यू ऑल? नवीन जुने सगळ्यांना समजलं का? येस सर. ओके 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 ओके, ऑल राईट. सो शॅल वी हॅव पॉज अर्ली टुडे? म्हणा येस सर, वी विल हॅव पॉज. म्हणा येस सर, we have Yes, pause. sir. We'll have pause. Good night, sir. बाय बाय, गुड नाईट, बाय बाय. Nice lecture, sir. थँक यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. बाय बाय. Thank you, sir. Today